हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूश किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी गवारीच्या शेंगाची भाजी. मी ज्याप्रमाणे बनवते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग आपण बनवायला साहित्य लागणारे घेऊयात. आपल्याला शेवग्याची शेंगा बनवण्यासाठी फ्रेश आणि ताज्या गवारीच्या शेंगा लागणार आहेत. मी इथं 1/2 किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्याला अशा प्रकारे मोडून घेत आहे. तुम्ही बघू शकताय मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये त्याला मोडून घेत आहे. शेवग्याच्या शेंगा आपल्या ताज्या आणि फ्रेश आहेत. आपण शेतकऱ्यापासून आणलेल्या आहेत. भाजीपाला तुम्हाला भरपूर वेळ सांगितलेला आहे की मी भाजीपाला व्यापाऱ्याजवळून घेत जाऊ नका, कारण तो किती पण दिवसाचा असतो. आपण अशा पीसेसमध्ये कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता आपली गवारीची शेंग किती कवळी आणि ताजी आहे. आता आपण गॅस चालू करून घेत आहोत. आपण त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे. आता कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगते की भाजीला तेल जास्त वापरायचं नाही, भाजीला तेल खूप कमी वापरत जा. आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. तेल तापलेलं होतं, जिरे टाकून घेऊयात. आता लसूण पेस्ट टाकून घेऊयात आपण. त्याला छान भाजून घेऊयात. लसूण तेलामध्ये छान भाजल्यामुळे भाजीला खूप छान खमंग चव लागते, वास येतो. आता आपण शेवग्याच्या शेंगा, आपण गवारीच्या शेंगा जे घेतले होते ना, त्या फ्राय करून घेऊयात आपण. तेलामध्ये शेंगा लवकर भाजतात आणि मऊ होतात, त्याच्यामुळे आपण तेलामध्ये लवकर त्याला फ्राय करून घेऊयात. गॅसची फ्लेम हाय करा. आता त्याला छान भाजून घेऊयात आपण. आता तेलामध्ये फ्राय होत आहेत बघा हळूहळू. शेंगा कवळ्या आणि ताज्या असल्यामुळे खूप छान भाजी लागते याची. आता आपल्या शेंगांचा थोडासा कलर बदलत आहे बघा, तुम्ही बघू शकते. खालच्या साईडने शेंगा भाजलेल्या आहेत आपल्या. आता याला झाकून ठेवूयात आपण. आपल्या शेंगा तुम्ही बघू शकते, तुम्ही मऊ झालेल्या आहेत. आपल्या शेंगा मगाशापेक्षा मऊ झालेल्या आहेत. त्याला थोडंसं आपण हलवून घेऊयात. गवारीची शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा. आता बघू शकताय तुम्ही, मऊ झालेले आहे बघा शेंगा आपल्या. तेलामध्ये भाजल्यामुळे खूप छान चव लागते त्याला. कोणाकोणाला आवडते ते मला नक्की सांगा. आता आपण त्याला चटणी टाकून घेऊयात. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकून घेऊयात. आम्हाला तिखट लागत नाही म्हणून मी कमी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता. आपण हळद टाकून घेऊयात थोडीशी. आता आपण मीठ टाकून घेऊयात शेंगामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्याला छान हलवून घ्यायचं आपण. ते सगळं एकजीव झालं पाहिजे. आपण चटणी वगैरे टाकली ना, ती एकजीव झाली पाहिजे म्हणून आपण त्याला हलवून घेऊयात. आता आपल्या तेलामधली चटणी वगैरे भाजलेली आहेत. आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मला शेंगदाण्याचं कूट जास्त भाजीमध्ये आवडत नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त टाकलेलं नाही. तुम्ही बघू शकते मी 2-3 चम्मचच टाकलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा एक्स्ट्रा टाकू शकता. तुम्ही बघू शकता आपलं सगळं एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे. आणि भाजीमध्ये आपलं तेल पण जास्त दिसत नाही. आता आपण याला झाकून ठेवूयात, कारण ते मीठ वगैरे टाकले ना, ते आपोआपमध्ये एकदम छान मऊ आणि व्यवस्थित शिजतं. त्याला एकदा आपण हलवून घेऊयात. थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण. आपलं शिजलेलं आहे शेंगा, पण थोड्याशा कच्च्या असल्यामुळे आणि मसाला एकजीव होण्यामुळे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे.
कोथिंबीर टाकून घेऊयात वरून आपण. कोथिंबीर तेलामध्ये वगैरे टाकायची नाही, कारण कोथिंबीर तेलामध्ये लवकर करपते, त्याच्यामुळे तेलामध्ये टाकायची नाही. बघू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे थोडी थोडी. आता भाजीतलं पाणी कमी झालेलं आटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी शिजत आलेली आहे, बघू शकताय तुम्ही. त्याला एकदा हलवून घेऊयात आपण. शिजत आलेले आपल्या भाज्या आता शिजत आलेले आहे. आता आपली भाजी शिजलेली आहे. चला तर मग आता मी चपाती सांगणार आहे. तुम्ही चपातीची रेसिपी शेअर करत आहे मी तुमच्यासोबत. तर भाजी झाली, चपाती नको का भाजी बरं खायला, म्हणून आता चपाती बनवून घेऊयात आपण. चपातीसाठी आपण पीठ चाळून घेतात व्यवस्थित. आपलं घरचं गव्हाचं पीठ आहे, आपलं आट्याचं वगैरे नाही आहे पीठ. पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. मीठ मिक्स करून घेऊयात आपण चपातीमध्ये. पाणी टाकायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं, कारण पाणी टाकल्याच्या नंतर ना मीठ एकाच जागेवर राहतं चपाती, मग एकाच जागेवर कुठेतरी खारट लागते. पाणी थोडं थोडं करून टाकायचं आपण चपातीमध्ये. पीठ मळताना थोडं थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे पिठामध्ये आपलं जास्त पाणी झाल्यानंतर आपल्याला खूप पातळ होतं, आपली चपाती वगैरे लाटता येत नाही. त्याच्यामुळे पाणी टाकून घेऊयात थोडं थोडं, जसं लागेल तसं. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मिडियम मध्ये आपण पीठ लाटून घेतलेलं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. आपण आता त्याच्यासाठी सुक्कं पीठ घेऊयात आपण. आट्याचं वगैरे पीठ वापरायचं नाही. आपलं घरच्या गव्हाचं पीठ असल्यामुळे चपाती वगैरे खूप मऊ आणि लुसलुशीत होते. तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. आता मी तुम्हाला चपाती बनवून दाखवते. चपाती बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण हाताला तेल लावून थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही उंडा मी केवढा घेतलेला आहे. तर मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते. चपातीचा अशा प्रकारे उंडा बनवायचा. आता त्याला पीठ लावून घ्यायचं थोडं, जेणेकरून आपलं पीठ चपाती चिकटणार नाही पोळी पाटला. पीठ लावून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं हाताने गोल करायचं, नंतर लाटून घ्यायचं. जास्त मोठी चपाती करायची नाही, कारण आपल्याला तेल लावून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. लाटून झालेली आहे. आता आपण त्याला पहिल्यांदा तेल लावून घेऊयात, नंतर त्याला मुडपूयात एक पदार्थाचा, आणखीन वरून तेल लावून घेऊयात त्याला, आणखीन एक पदर मुडपून घेऊयात त्याचा. आणि जे काठ दिसते ना तुम्हाला, हे जे काठ आहे ना, असे खालच्या साईडने मुडपून घ्यायचे. त्रिकोणी झालेला आहे आपला उंडा, त्याच्यामुळे तेच काठ खालच्या बाजूने मुडपून घ्यायचे. आता बघू शकते तुम्ही आपलं अशा प्रकारे उंडा झालेला आहे. त्याला आपण पीठ लावून घेऊयात आणि लाटूयात आपण. तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही एवढं मोठा उंडा का घेतला, कारण मला चपाती मऊ आवडते, त्याच्यामुळे मी चपाती आणि त्याला फुगलेली चपाती आवडते. पातळ जास्त चपाती आवडत नाही, कारण पातळ चपाती जास्त फुगत नाही आणि त्याला पापडा वगैरे येत नाही आणि लेस वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे मला जाडच चपाती आवडते. आता आपण थोडंसं पीठ टाकून घेऊयात खाली, कारण चपाती आपली पोळी पाटाला चिकटत होती. आणि कडेने लाटून घेऊ चपाती कडेने जेवढी लाटल का तुम्ही, तेवढीच चपाती तुमची फुगणार. मध्ये चपाती लाटली ना आपली बाजूने तशीच जाड राहते आणि चपाती फुगत नाही आपली. जेवढी होईल तेवढे कडेने लाटायचे. तुम्ही बघू शकते मी चपाती सगळी कडेने लाटते, जिथे जिथे जाड वाटते का तिथं चपाती पलटून आपल्या हाताने लाटून घेते मी.
मला थोडीशी जाड वाटते, आणखीन मी लाटून घेते. तुम्ही बघू शकता आपली चपाती पोळीपाट भरून झालेली आहे बघा. जिथे जिथे जाड वाटते का तिथे चपाती आपण छान लाटून घेऊयात. जाड कुठल्याच बाजूने चपाती ठेवायची नाही. आता आपला तवा गरम झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. चपाती टाकून घेऊयात आपण तव्यावर. तवा छान गरम होते चपाती टाकताना, कारण थंड तवा असेल तर चपाती आपली एक तर चिकटून बसणार, नाही तर भाजणार नाही व्यवस्थित आणि फुगणार पण नाही. तवा आपल्याला तापलेला आहे, चपाती लगेच भाजलेली आहे बघा आपली. आता आपण चपाती पलटून घेऊयात. आपली चपाती छान भाजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. चपाती सारखी पलटून घ्यायची, एका साईडने चपाती करपू द्यायची नाही, कारण चपाती करपली छान पण होत नाही आणि फुगत पण नाही जास्त. चपाती रट्ट होते, मऊ होत नाही, मऊ आणि लुसलुशीत होत नाही, त्याला लेयर्स वगैरे पडत नाहीत. आपली चपाती भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित आणि फुगत पण आहे. तुम्ही मी जसे टिप्स वगैरे सांगितलेत ना, त्या टिप्स फॉलो करा आणि नक्की तुमची चपाती नक्की फुगेल. मी सांगते तशी नक्की करून बघा, 100% फुगणारच तुमची चपाती. तुम्ही बघू शकते तुमच्यासमोर मी दाखवते की माझी चपाती खूप छान टम्म फुगलेली आहे आणि ते लेयर्स वगैरे पण खूप छान पडतात. त्याला तेल लावून घेऊयात आपण, जेणेकरून आपली चपाती खूप छान आणि मऊ राहते. आता मी तुमच्यासमोर आणखीन एक चपाती करून दाखवते, कारण तुम्हाला असं वाटायला नको की ताईने एकच चपाती करून दाखवली आणि एकच फुगलेली आहे. तुमच्यासमोर मी दुसरी पण चपाती करून दाखवते, ती पण फुगेल. तुम्ही नक्की बघू शकताय. तुम्ही दुसरी पण चपाती झालेली आहे. आपण चपातीला पटपट पलटून घ्यायचं, जास्त वेळ चपाती एका साईडनं राहू द्यायची नाही, कारण चपाती फुगणार नाही, मग रट्ट झाली नाही एका साईडनं चपाती आपली मऊ पण होणार नाही. चपाती फुगायला चालू झालेली आहे बघा. जशी भाजल का तशी जास्त फुगते आपली व्यवस्थित चपाती. बघा छान छान छोटी छोटी फुगत आहे बघा. मला ना चपाती करताना फुगलेली चपाती ना मग खूप स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतं. चपाती वगैरे नाही फुगली ना मग खूप हे वाटतं. माझी पण चपाती पहिल्यांदा फुगत नव्हती, पण माझी मम्मीकडून जेव्हा शिकले ना तेव्हापासून चपाती व्यवस्थित एकदम फुगलेली आहे. मी जशी उंडा करते का त्या टाईपमध्ये तुम्ही करून बघा, नक्की चपाती फुगणार. जर तुमची चपाती भाजत नसेल ना तर तुम्ही अशा अर्धा हाफ हे पण करून भाजू शकता, एक एक साईड करून. कधी कधी चपाती फुगली नाही तर एक कुठल्या तरी साईडनं कच्ची राहते ना, त्याच्यामुळं अशी अर्धी करून तुम्ही भाजू शकताय. आता आपण तेल लावून घेऊयात. चपाती आपली झालेली आहे बघा, भाजलेली आहे. मला थोडीशी कच्ची वाटली. आता भाजलेली आहे आपली चपाती काढून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते चपाती माझी किती मऊ झालेली आहे. बघू शकते तुम्ही किती मऊ आणि लुसलुशीत लेअर वगैरे पडलेले आहेत चपातीला. मी तुम्हाला थोडीशी चपाती हे करून दाखवते. बघू शकता चपाती थोडी गरम असल्यामुळे मला पोळती आहे, पण लेअर्स वगैरे पडलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मऊ पण झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चपाती नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.